प्रमाणात जो आहे पाऊस सकाळपासून येणं जाणं करतो आहे, परंतु कालचा जो मोठा प्रमाणात पाऊस जो होता तो धरणातून खाली येत असल्यामुळे जो आहे अजूनही नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या दूर झालेल्या नाही। प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की गरज पडली तरच घराच्या बाहेर पडा। पुणे असेल किंवा मुंबई असेल या येथील अविनाश, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे। सध्या बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद माहितीसाठी। तर तिकडे पालघरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेली कार आता बाहेर काढण्यात आली। सफाळे साखरे मार्गावरची घटना आहे। स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने कारसह प्रवाशांना बाहेर काढलेले। पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला मुसळधार पावसानं झोडपलं। सफाळे साखरे मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं रुग्णाला घेऊन जाणारी खासगी कार पुराच्या पाण्यात अडकून पडली। साखरे आणि नावजीतल्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेत गाडीसह प्रवासी आणि रुग्णाला सुखरूप बाहेर काढलं। पाण्यातून बाहेर आल्यावर रुग्णवाहिकेतून रुग्णाला पर्यायी मार्गाने रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलं। त्र्यंबकेश्वर पालघरला जोडणारा पर्यायी रस्ता पाण्यामध्ये वाहून गेलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या भिलमाळ गावाजवळची ही घटना। या ठिकाणी पुलाचं काम सुरू असल्यानं पर्यायी रस्ता करण्यात आला होता, मात्र कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा रस्ता